मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळाच्या अध्यक्षपदी शरणराज केंगणाळकर तर कार्याध्यक्षपदी विजय कुलथे यांची निवड करण्यात आली। महामंडळाची बैठक शनिवारी सायंकाळी कुंभारवेस येथील मध्यवर्ती कार्यालयात झाली। प्रारंभी महात्मा बसवेश्वर महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी मध्यवर्ती श्री महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व समाजसेवा महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील, सचिव बसवराज सावळगी, उपाध्यक्ष केदार वनारोटे, खजिनदार अनिल परमशेट्टी, ट्रस्टी रेवणसिद्ध अवजे, गणेश चिंचोळी, आनंद मुस्तारे, सुदीप चाकोते, सिद्धेश थोबडे, माजी अध्यक्ष राजाभाऊ आलोरे, सचिन शिवशक्ती, आनंद मुस्तारे, प्रिया बसवंती, विजयकुमार बमगुंडे, प्राचार्य विद्यानंद स्वामी, नितीन कुलकर्णी, बसवराज बगले, गौरव जक्कापुरे, मनोज कलशेट्टी, गिरीश मंद्रुपकर, राम वाकसे यांची प्रमुख उपस्थिती होती। महामंडळाचे नूतन अध्यक्ष शरणराज केंगणाळकर म्हणाले, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती सोलापुरात मोठ्या प्रमाणावर व्हावी याकरिता महामंडळाकडून यंदा अधिक जोमाने प्रयत्न करण्यात येणार आहेत। या जयंती उत्सवात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असून सोलापूरकरांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही नूतन अध्यक्ष शरणराज केंगणाळकर यांनी या प्रसंगी केले। नूतन कार्याध्यक्ष विजय कुलथे म्हणाले, महात्मा बसवेश्वर महाराजांच्या विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न करण्यात येणार आहे। तसेच महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीची वेळ रात्री 12 पर्यंत वाढवून मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही नूतन कार्याध्यक्ष विजय कुलथे यांनी सांगितले। ट्रस्टी अध्यक्ष जगदीश पाटील यांनी प्रास्ताविक तर आनंद मुस्तारे यांनी आभार प्रदर्शन केले। आपल्याला टायमिंग वाढून भेटावं यासाठी निवेदन देऊन आणि त्यासाठी काय करता येईल बघू। कोणाला काय सूचना करायचं असेल तर सांगा। जगज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रथम मी सर्व ट्रस्टींचा व समाज बांधवांचा मनापासून आभार मानतो। आणि आम्ही मागील 3-4 वर्षापासून उत्सवामध्ये हिरिरीने भाग घेतो, उपाध्यक्ष होतो, कार्याध्यक्ष आहे, दोन्ही पद भोगलेले आहे। आणि मला एक अनुभव आहे की उत्सव कोणत्या पद्धतीने शांततेने करायचा आहे ह्याचा एक अनुभव माझ्या पाठीशी आहे। त्या अनुभवाची शिदोरी घेऊन ह्या वर्षीचा जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे। त्यासाठी एक मानस आहे की मिरवणुकीमध्ये खरंच नेत्रदीपी असं एक पारंपरिक वाद्य वारकरी भाऊंना आणायचं एक माझं मानस आहे। 1-2 डॉल्बी चांगले, वाद्य चांगले, डॉल्बी मुक्त असल्यामुळे वाद्य घेऊन यायचं असं माझं मानस आहे। आणि त्या मानस मी 100% पूर्ण करणार। आणि एक नेत्र शिबिर ज्याच्यामध्ये सर्वच नेत्रासंबंधी ऑपरेशन असतील, रुग्णांना मोठ्या पद्धतीत मोतीबिंदू असेल, गरीब रुग्णांना सर्वच मदत होईल ह्या पद्धतीने एक नेत्र शिबिर होईल। त्यानंतर रोजच्या रोज महापूजा आणि अजून आयत्या वेळी आमचे ट्रस्टी काय सुचवतील ते सर्वच कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडून ह्यावेळेसचा उत्सव एकदम मोठ्या आनंदाने आणि दिमागदार पद्धतीने साजरा करू असं ग्वाही देतो। तसंच अजून एक महत्वाची गोष्ट, आमचं अहोभाग्य आहे की ह्याच वर्षी जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हा नूतनीकरण होत आहे। त्याचं स्थापना आणि त्याच्या पूजा एक अध्यक्ष म्हणून करण्याचा मान हे ट्रस्टींसोबत मला लाभणार आहे। समाज बांधवांना मी मोठ्या प्रमाणात आवाहन करतो की बसवेश्वर महाराजांचं जे मूर्ती नूतनीकरण झालेलं आहे, अश्वारूढ पुतळा आहे, हे एकदम दिमागदार असा कार्यक्रम व्हावं आणि सर्व समाज बांधव लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं असं मी आवाहन करून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय बसवेश्वर, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी विजय शरदराव कुलथे। आज जगज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळाच्या कार्याध्यक्षपदी सर्व ट्रस्टी प्रमुखांनी माझी जी निवड केली आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। तसेच जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी सत्याचा, समतेचा आणि समाजसेवेचा जो वसा आम्हाला घालून दिलेला आहे तो पुढे घेऊन जाण्याचं काम बसवेश्वर महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत आम्ही करूच। त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये जी डॉल्बी बंदी झालेली आहे
त्याच पार्श्वभूमीवर आम्ही पारंपरिक पद्धतीने मिरवणुका कशा निघतील आणि त्या मिरवणुकांचा जो कालावधी आहे जो 10 पर्यंतचा आहे, तर त्याला कुठेतरी वाढवून घेण्याचा वेळ आम्ही सर्व ट्रस्टीचे पदाधिकारी अध्यक्षांसमेत आम्ही मिळून करणार आहोत. आणि हा उत्सव मोठ्या प्रमाणात लोकांच्या हिताचा, लोकांच्या फायद्याचा कसा साजरा करता येईल याकडे आमचं लक्ष राहील. अध्यक्षांनी आता सांगितल्याप्रमाणे आरोग्य शिबिर असतील किंवा अनेक समाज उपयोगी जे उपक्रम आहेत तो राबवण्याचा आमचा मानस आहे. आणि त्यासाठी सर्व बसव भक्तांचं, सर्व सोलापूरवासियांचं आम्हाला सहकार्याची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. तर तुमच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतोय की या उत्सवामध्ये सोलापूरकरातील सर्व बसवप्रेमींनी सहभागी होऊन हा सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करावा आणि एक चांगला आदर्श आपण घालून द्यावा अशी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय